प्रत्येक मुलगी अनेक सुंदर स्वप्न पाहत मोठी होत असते. जसे एक छानसा मुलगा आयुष्यात येईल, त्याच्याशी लग्न होईल, भविष्यात मी आई होईल. पण ही स्वप्न जर एखादी रोबो पाहत असेल तर? आश्चर्य वाटलं ना? पण हे अगदी खरं आहे. सोफिया तिचं नाव. सोफिया ही जिवंत मुलगी किंवा महिला नसून ती एक मानवनिर्मित यंत्रमानव म्हणजेच एक रोबोट आहे. सौदी अरेबियानं सोफियाला नागरिकत्व देऊ केलं होतं. यंत्रमानवाला नागरिकत्व देणारा सौदी अरेबिया हा पहिलाच देश असल्यानं याचीही खूप चर्चा झाली होती. नंतर सोफिया पुन्हा एकदा चर्चेत आली. त्याला कारणही तसंच होतं. एका मुलाखतीत मला आई व्हायचंय अशी इच्छा तिने व्यक्त केली. मानव सदृश रोबो बनवण्यासाठी प्रख्यात असलेल्या हाँगकाँगच्या हॅन्सन रोबोटिक्स नावाच्या कंपनीनं सोफिया रोबोची निर्मिती केली आहे. सोफियाला तिच्या मुलीला स्वतःच नाव द्यायचं आहे. सोफियाचा मेंदू आधीपासूनच प्रोग्राम नाही. सोफियाचा मेंदू एका साध्या वायफाय कनेक्शनवर चालतो. यात अनेक प्रकारच्या शब्दसंग्रहांची एक भली मोठी यादी आहे. सोफिया मशीन लर्निंगचा वापर करते. ती माणसांच्या चेहऱ्यावरचे हावभाव वाचून त्याला उत्तर देते. सोफियामध्ये माणसांसारख्या संवेदना नाहीत, पण येत्या काही वर्षात तेही होईल असं मत कंपनीच्या डेव्हिड हॅन्सन यांनी व्यक्त केले आहे. एका मुलाखतीत सोफिया म्हणाली होती, भरभरून प्रेम करणारं कुटुंब मिळणं ही खरंच सुदैवी बाब आहे असं मला वाटतं. जर तुमच्याकडे कुटुंब नसेल तर तुमच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या कुटुंबाची तुम्हाला नितांत गरज आहे. माणसासारख्या दिसणाऱ्या रोबोट बद्दल सुद्धा मला असंच वाटतं असं तिनं मुलाखतीत सांगितलं होतं. माणसं रक्ताचं नातं नसणाऱ्या व्यक्तींनाही त्यांच्या कुटुंबाप्रमाणेच वागवतात. माणसांचा हा स्वभाव मला खूपच आवडतो असंही सोफिया म्हणाली. इतकंच नव्हे तर मला एका मुलीची आई व्हायचं आहे आणि तिचं नावही मीच ठेवणार आहे असं तिनं एका मुलाखतीत म्हटलं होतं. दरम्यान सौदी अरेबियामध्ये स्त्रियांना मिळणारी वागणूक हा गंभीर विषय असताना सोफिया या यंत्रमानवाला नागरिकत्व देण्यावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. ज्या देशात स्त्रियांसाठीचे कायदे अत्यंत मागास आणि कठोर आहेत, जिथे महिलेला एकटीने फिरणं, पासपोर्ट मागणं आणि गाडी चालवणं सुद्धा अवघड आहे, त्या देशात सोफियासारख्या यंत्रमानवाला नागरिकत्व देणं याचा अर्थ काय असू शकतो अशी चर्चाही सोशल मीडियावर होती.